जय भीम. करायचं सुरू. जय भीम. आवाज येतोय का? आवाज येतोय? आवाज येतोय? आवाज येतोय का? ओके. जितरत्न आवाज येतोय? सर्वांना या प्रबुद्ध भारतच्या लाईव्ह मध्ये सप्रेम जय भीम. आज 26 जुलै. तर सुरुवातीलाच 26 जुलै 1902 ज्या दिवशी छत्रपती शाहूंनी करवीर संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण सुरू केलं, तो हा दिवस. आरक्षणाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये जिथून झाली तो हा दिवस. तर छत्रपती शाहूंना ज्या सत्यशोधक चळवळीमधून प्रेरणा मिळाली, त्या सत्यशोधक चळवळीचे दोन्हीही क्रांतिकारक नेते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी संविधानाच्या माध्यमात, संपूर्ण देशामध्ये ज्यांनी संविधानाच्या माध्यमामधून आरक्षण धोरणाची सुरुवात केली, ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व आपल्या प्रेरणास्थानांना सर्वप्रथम अभिवादन. आज आपण ओबीसी आरक्षणासमोरील जी आव्हानं आहेत त्यासंबंधी चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशाचा मानवी विकास किती आहे याच्याबद्दलचा निर्देशांक आणि क्रमवारी केली जाते. आपल्या देशाचा नंबर 189 देशामध्ये 129वा आहे. म्हणजे जे तळचे 50 अविकसित देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत, मागासलेले देश आहेत, त्याच्यामध्ये आपली गणना होते. आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या देशामधली प्रचंड लोकसंख्या ही मागासलेली आहे. हा जो विकास मोजला जातो तो देशातल्या लोकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, त्यांना मिळणाऱ्या संधी, नागरी सुविधा, सत्तेमधील त्यांचं असलेलं स्थान, याचं मोजमाप करून केला जातो. आणि प्रचंड वंचित जी लोकसंख्या आहे, हिची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे आपला देश मागासलेला आहे. आता याचं कारण अनेक वेळा
या देशामधला प्रस्थापित असं सांगतो की या देशाची लोकसंख्याच प्रचंड आहे आणि त्यामुळे हे मागासलेपण आहे. परंतु त्याचं खरं कारण आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून जी मनुस्मृतीची व्यवस्था आहे त्याच्यामधून जी विषमता निर्माण झालेली आहे, जी उच्चनीचता निर्माण झालेली आहे, या ठिकाणी जी सत्ता आहे, या ठिकाणी जी साधन संपत्ती आहे त्याचं वाटप समान नसल्यामुळे प्रचंड वंचितांची लोकसंख्या ही अनेक सोयी सुविधा आणि त्यांचे जे न्याय्य हक्क आहेत, सत्ता आहे, त्याच्यापासून वंचित आहेत. जेव्हा तुम्ही सत्तेत नसता तेव्हा या देशाची जी निर्णय सत्ता असते, जी आजही उच्चवर्णीयांच्या आणि वंचितांवर अन्याय करणाऱ्या लोकांच्या ताब्यात आहे, त्यांचे निर्णय नेहमी आपल्या हिताच्या विरोधी होतात. आणि इथला जो कारभार असतो हा बहुजन हिताय बहुजन सुखाय असा न राहता तो काही मुठभर लोकांच्या स्वार्थाचं साधन बनलेला असतो. हे जे व्यवस्थेचे दुष्परिणाम आहेत, या दुष्परिणामावरती उपाययोजना करणारा अनेक कायदे आणि निर्देश भारतीय संविधानाचे निर्माते किंवा संविधान सभेचे मुख्य असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब हे कायदेपंडित होते, परंतु संविधान हे फक्त कायदेपंडितांनी लिहिलेलं पुस्तक नाही, तर विशेषतः या देशामधली ही जी हजारो वर्षांची विषमता आहे, मनुस्मृतीच्या व्यवस्थेमुळे निर्माण झालेली जी विषमता आहे, त्यातून निर्माण झालेले जे सत्ता संबंध आहेत त्याच्याबद्दलचं अतिशय मूलभूत अभ्यास बाबासाहेबांचा होता. ते समाजशास्त्रज्ञ होते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते या देशामध्ये ज्यांचं शोषण झालं त्या वंचितांच्या चळवळीचे एक लढाऊ नेते होते. आणि ह्या तिन्ही भूमिकांचा संयोग आपल्याला घटना निर्मितीमध्ये झालेला दिसतो. आणि ज्या अनेक उपाययोजना त्यांनी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत संविधानामध्ये, त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची जर का कोणती उपाययोजना असेल तर माझ्या मते ती म्हणजे आरक्षण धोरण ही आहे. आरक्षणाची तरतूद शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, याचबरोबर जे या देशामधले शूद्र आहेत, ज्यांची लोकसंख्या जवळजवळ निम्मी आहे, ज्यांना हजारो वर्ष शिक्षण ज्ञान नाकारलेलं आहे, सामाजिक प्रतिष्ठा नाकारलेली आहे, असे जे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले ओबीसी आहेत, त्यांना देखील ही सुविधा मिळाली पाहिजे अशी भूमिका जेव्हा संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी मांडलेली आहे त्यावेळेस त्याला संविधान सभेने पाठिंबा दिला नाही. त्यांनी असं म्हटलं की शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टचं शेड्यूल तयार आहे, परंतु असं जे बाकीची जी ह्या ज्या जाती आहेत यांच्याबद्दलचं पुरेसा अभ्यास किंवा पुरेशी माहिती नाही आहे आणि त्यामुळे हे करता येणार नाही अशा प्रकारचं म्हटलेलं होतं. आणि त्यामुळे त्यावर उपाय म्हणून बाबासाहेबांनी ह्या मागासवर्गीयांचा अभ्यास व्हावा, त्यांची लोकसंख्या मोजली जावी, त्यांचं मागासलेपण मोजलं जावं आणि हे मागासलेपण दूर करण्यासाठी इथे काय करता येईल, कोणत्या उपाययोजना करता येईल
याचा अभ्यास करणारा अहवाल नेमावा केंद्र सरकारने, अशा प्रकारचा निर्देश संविधानाने घटना निर्मितीच्या वेळी दिलेला होता. परंतु घटनेचा स्वीकार केल्यानंतर सुद्धा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्रीही होते तेव्हा त्या मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसच्या मंत्रिमंडळाचे नेते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे मागासवर्गीय आयोग नेमण्याची चालढकल करत आहेत असं जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं, तेव्हा बाबासाहेबांनी ज्या अनेक मुद्द्यांवरती राजीनामा दिला मंत्रिपदाचा, त्यातला एक मुद्दा हा आयोग नेमण्यास चालढकल करण्याची संपूर्ण नेहरू सरकारची नीती हे एक कारण दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या राजीनाम्यामुळे नेहरूंना कालेलकर आयोग नेमावा लागला. कालेलकर आयोगाने पाहणी करून अहवाल दिला. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची माहिती आलेली होती, परंतु जो अहवाल आहे तो देताना त्यांनी शेवट असा केला की हा अहवाल स्वीकारू नये, कारण ह्या सवलती ह्या जातीवर आधारित आहेत. आणि ते प्रमाण मानून नेहरूंनी तो वासनात बांधून ठेवला. आता हा जो कालेलकर आयोग त्या ठिकाणी नाकारण्यात आला, त्याच्या पाठीमागे खूप मोठं राजकारण आहे की जे राजकारण आजही आपल्या देशातल्या राजकारणामध्ये कळीचा मुद्दा आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा उथळ चर्चा करताना लोक आर्थिक निकषांचा पर्याय सुचवतात, परंतु आरक्षण हे कोणाची गरिबी दूर करण्यासाठी, कोणाला नोकऱ्या देण्यासाठी किंवा गरिबांचा विकास करण्यासाठी आखलेलं धोरण नाही. तर आरक्षण हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व, या देशामध्ये जी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सर्व समाजाला, समाजातील सर्व घटकांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. या देशाची जी प्रशासकीय सत्ता आहे त्या सत्तेमध्ये अधिकाराच्या जागेवरती सर्व समाज घटकांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. या देशाची जी निर्णय घेणारी सत्तास्थानं आहेत त्याच्यामध्ये, या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये सर्वच या देशामधलं जे काही हा देश चालवणारी ह्या ठिकाणची अधिकारपदं आहेत, निर्णय घेणारी पदं आहेत किंवा संधी देणारी पदं आहेत, त्या ठिकाणी सर्व समाजाला समान संधी मिळाली पाहिजे, प्रमाणशीर प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही भूमिका आरक्षणाच्या मागे आहे. आता प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचा विचार केला तर आज देखील तुम्ही बघाल तर आजही देशाची जी प्रशासकीय सत्ता आहे, वरचे जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये 50%हूनही अधिक ब्राह्मण आणि 70%हून अधिक उच्च जातीय आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेस बाबासाहेब ज्यावेळेस कायदा मंत्री होते, सुरुवात होती त्यावेळेस तर हे वर्चस्व प्रचंड होतं. आता याच्यामध्ये जर का आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं, विशेषतः मागास जातींना प्रतिनिधित्व मिळालं, तर ते त्यांच्या हिताचे निर्णय घेऊ शकतात, त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम आखू शकतात आणि त्यांनी या देशाच्या निर्णय सत्तेमध्ये भाग घेतला पाहिजे. ही लोकशाहीची भूमिका आहे. जेव्हा त्यांना भाग घ्यायला मिळत नाही आणि त्यांच्यावरती वर्चस्व गाजवणाऱ्या, त्यांचं शोषण करणाऱ्या जातीत जेव्हा सत्तेमध्ये राहतात तेव्हा ती व्यवस्था बदलत नाही.
बाबासाहेबांनी आरक्षण धोरण हे सामाजिक पुनर्रचनेला चालना देण्यासाठी म्हणून आखलेलं आहे. हे जे प्रमाणशीर प्रतिनिधित्व आहे त्याच्यामधून हजारो वर्ष ज्या जातींना शिक्षणाची संधी नव्हती त्या जाती उच्च शिक्षित होतील, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार होईल आणि त्यांच्यामधून एक बुद्धिजीवी वर्ग तयार होईल, जो बुद्धिजीवी वर्ग समाजाचं नेतृत्व करेल, अशी देखील त्याच्यामध्ये एक भूमिका आहे. म्हणजे एका बाजूला इथली साधन संपत्ती, इथले निर्णय, इथली सत्ता यांचं वाटप आहे. त्या वाटपामधून या देशामधल्या व्यवस्थेमध्ये, कारभारामध्ये लोकशाही आणणं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ज्या मागास राहिलेल्या जाती आहेत त्यांचा विकास, त्यांच्यातील बुद्धिजीवींची संख्या वाढवणं आणि त्यांचा एक स्तर तयार करणं की जो समाजाला मार्गदर्शन करणारं एक बौद्धिक नेतृत्व देतो, ही भूमिका त्याच्यामागे आहे. परंतु या देशामधली जी उच्चवर्णीय अधिसत्ता आहे त्या सत्तेचं नेतृत्व करणारे जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे प्रतिनिधी असलेले या ठिकाणचे प्रमुख राजकीय पक्ष आज भाजपती भूमिका करत आहे. परंतु देशाच्या राजकारणामध्ये सुरुवातीपासून काँग्रेसने देखील उच्चवर्णीयांची अधिसत्ता राबवली आणि उच्चवर्णीयांना जे हिताचे आहेत, त्यांच्या हितसंबंधांना जे पूरक आहेत अशा पद्धतीचा कारभार आणि निर्णय या ठिकाणी राबवले. आणि म्हणून आपण बघतो की कालेलकर आयोग दाबून टाकल्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी, म्हणजे 20 किंवा 25 वर्षांनी जेव्हा जनता सरकार आलेलं आहे त्यावेळेस ओबीसींचा जो असंतोष, हा आयोग दाबून टाकल्यामुळे ओबीसींचा जो असंतोष उभा राहिलेला होता, आणीबाणीची एक राजकीय रणधुमाळी त्या ठिकाणी चालू होती, त्या काळामध्ये उत्तरेमध्ये ज्या पिछडा पावे सौमे साठ ही डॉक्टर लोहियांच्या नेतृत्वाखालची चळवळ झाली, त्याच्यामधून निर्माण झालेले जे ओबीसी नेते होते त्या ओबीसी नेत्यांनी पुढे येऊन ओबीसींची चळवळ तिचं नेतृत्व करून मागणी करायला सुरुवात केली की जो कालेलकर आयोग दाबून टाकण्यात आलेला आहे तो कालेलकर आयोग आता परत जर का जनता सरकार आलं तर त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. आणि ही मागणी आहे आणि ही त्याचं आश्वासन जनता दलाने ओबीसींना दिल्यामुळे जनता पक्ष निवडून आला. परंतु निवडून आल्यानंतर सुद्धा तोही ओबीसींचा पक्ष नव्हता, तो त्याचंही नेतृत्व उच्चवर्णीय होतं, त्याच्यात RSSही होतं आणि त्यांनी ही जी मागणी आहे ती या मागणीला बाजूला ढकलायला सुरुवात केली. त्यावेळेस ओबीसींचे जे नेते होते मुलायम सिंग, लालू प्रसाद, कर्पूरी ठाकूर, राम नरेश यादव वगैरे जे उत्तरेतले नेते होते जे लोहियांच्या समाजवादी चळवळीमधून पुढे आलेले होते, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस लोकसभेमध्ये सर्वात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने ओबीसी म्हणजे 56% मला वाटतं ओबीसी त्यावेळेस निवडून आलेले होते. आणि ह्या ओबीसींच्या दबावाखाली मंडल आयोगाची अंमलबजावणी जरी झाली नाही, कालेलकर आयोगाची अंमलबजावणी जरी झाली नाही तरी मंडल आयोगाचं गठन झालं. मंडल आयोगाने खूप वेगाने अतिशय अभ्यासपूर्ण असा अहवाल तयार केला आणि ह्या अहवाल पंतप्रधान मोरारजी देसाईंना सादरही केला. परंतु परत तुम्ही बघाल या देशाच्या राजकारणाचा जो इतिहास आहे त्याचा तुम्ही वारंवार बघाल की ज्या वेळेस ओबीसी राजकारणामध्ये अशा पद्धतीने असर्टिव्ह होतो तेव्हा राजकारणाचं पारडं
हे बदलू शकतं, अशी जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा फार वेगाने घडामोडी घडल्या आणि ओबीसींना मिळू नये ह्या ज्या काही तरतुदी असतील त्या मिळू नयेत यासाठी खूप मोठं राजकारण झालं. जनता सरकार त्यावेळेस पाडण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर जनता सरकार 78 का 79 साली पडल्यानंतर जवळजवळ 11 वर्ष परत काँग्रेस सत्तेवर राहिली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी परत मंडल आयोग दाबून ठेवला आणि व्ही पी सिंगांना यावं लागलं मंडल आयोगाची अंशतः अंमलबजावणी करण्यासाठी. आपण पाहतो आता आज 26 जुलै आहे, अजून 10-15 दिवसातच 7 ऑगस्टला त्याचा वर्धापन दिन येईल. 7 ऑगस्ट 1990 व्ही पी सिंगांनी अंशतः अंमलबजावणी मंडल आयोगाची जाहीर केली आणि आपण बघतो की देशामध्ये परत एकदा प्रचंड धुमाकूळ सुरू झाला. अडवाणींनी रथयात्रा सुरू केली. काँग्रेस आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये आत्मदहनाचं राजकारण झालं. संपूर्ण देशामध्ये पेटवापेटवीची भाषा सुरू झाली. व्ही पी सिंगचं सरकार पाडण्यात आलं आणि याची परिणिती आपण असं बघतो की बाबरी मशिदीला शहीद करण्यापर्यंत हे लोक गेले. बाबरी मशीद शहीद करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की ओबीसी जे मुख्यतः हिंदू समाजामधून येतात, या ओबीसींना त्यांचे जे आर्थिक, सामाजिक, भौतिक प्रश्न आहेत त्या भौतिक प्रश्नावरती जागृत करणारा मंडल आयोग जर का या ठिकाणी ओबीसींनी ॲक्सेप्ट केला, स्वीकारला, तर हिंदुत्वाचं राजकारण, हिंदुत्वाचं म्हणजे या ठिकाणच्या उच्चवर्णीयांचं राजकारण, त्याला भवितव्य राहत नाही हे ओळखून या देशामधल्या उच्चवर्णीयांनी व्ही पी सिंगांचं सरकार पाडलं आणि नुसतं सरकार नाही पाडलं तर देशामध्ये प्रचंड अस्ताव्यस्त अशा पद्धतीचं एक राजकीय आंदोलन, देशाला अस्ताव्यस्त करणारं अशा पद्धतीचं उभं राहिलं. मुसलमानांच्या विरुद्ध प्रचंड दंगल झाली. मुसलमानांना शत्रू दाखवून ओबीसींना हिंदुत्वाखाली कन्सॉलिडेट करण्याचं हे राजकारण होतं. त्याच वेळेस मंडल आयोगावरती जे जे आक्षेप होते त्याच्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या होत्या. अनेक याचिका एकत्र करून सुप्रीम कोर्टाने त्याची सुनवाई केली, ज्याला इंदिरा साहानी खटला असं म्हटलं जातं. या इंदिरा साहानी खटल्याचा निकाल देताना एक गोष्ट सुप्रीम कोर्टाने मंजूर केली, जातीवर आधारित आरक्षण हे संविधानाला धरून आहे, हे संविधानाचं तत्व आहे, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. परंतु अनेक अशा गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी घातल्या, म्हणजे उदाहरणार्थ आरक्षणाला 50% मर्यादा, क्रीमी लेअरची अट, पदोन्नतीमध्ये आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आरक्षण नाही, अशा अनेक ज्या तरतुदी किंवा सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत, ह्या देखील मंडल आयोगाचं जे संपूर्ण काम आहे त्याला खंडित करणाऱ्या आहेत. क्रीमी लेअर रद्द व्हावा अशी ओबीसी चळवळीची आणि ह्या सर्व ज्या अटी घातलेल्या आहेत त्या रद्द व्हाव्यात
अशी ओबीसी चळवळीची तेव्हापासूनची मागणी आहे. क्रीमी लेअरच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे, म्हणजे 2-3 गोष्टी आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजे. एक बाजूला ह्या ठिकाणच्या ज्युडिशियरीने देखील जेव्हा जेव्हा ओबीसी रिझर्वेशनचे विषय कोर्टामध्ये गेलेले आहेत तेव्हा तेव्हा संविधानाला अभिप्रेत असलेली जी भूमिका आहे आरक्षणाबद्दलची तीच अपहेळ केलेली आहे असं आपल्याला दिसत नाही. किंबहुना अनेक वेळा ती तिच्या विरोधात निर्णय दिलेले आहेत. आणि याचं महत्त्वाचं असं कारण आहे की आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेमध्ये देखील उच्चवर्णीयांचं वर्चस्व आहे. नचिपन कमिटी नावाची एक कमिटी लोकसभेमधल्या खासदारांची, नचिपन नावाच्या खासदारांच्या नेतृत्वाखाली होती आणि त्याने अनेक अभ्यासपूर्ण अशा मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोर्टामधल्या ज्युडिशियरीमध्ये देखील रिझर्वेशनची मागणी त्यांनी केलेली आहे. क्रीमी लेअर रद्द करावं असं म्हटलेलं आहे. आता क्रीमी लेअरने काय केलं, म्हणजे क्रीमी लेअरचं एक साधीच ह्या ठिकाणी मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगते. आकडेवारी अशी आहे की ज्यावेळेस सरकारतर्फे सरकारच्या समाज कल्याण खात्याने त्यावेळेस किती ओबीसी आहेत, काय रिप्रेझेंटेशन आहे केंद्र सरकारमध्ये याच्याबद्दलचं जे आकडेवारी कोर्टाला दिलेली होती, तेव्हा ओबीसींची संख्या उच्च सरकारी अधिकाऱ्यांमध्ये 14% होती. लोकसंख्या 52% आहे, परंतु तिथे प्रतिनिधित्व 14% होतं. परंतु 10 वर्षानंतर क्रीमी लेअर लावल्यानंतर 10 वर्षानंतर 2002-03 साली जी आकडेवारी मिळते त्याच्याप्रमाणे ही 14%वरून खाली आली आणि 4%वर आली. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की क्रीमी लेअर कुठल्याही समाजाचा, विशेषतः मागासलेल्या समाजाचा जो क्रीमी लेअर असतो, जो पुढारलेला समूह असतो, त्यालाच विशेषतः उच्च सरकारी अधिकारी पदावर जाण्याचा किंवा उच्च शिक्षणामध्ये जाण्याचा त्याची पात्रता म्हणा किंवा तो करू शकतो. ते जो गरीब आहे, ज्याला किमान शैक्षणिक पातळीच्या पुढे पण जाता येत नाही असा वर्ग, आणि जो क्रीमी लेअर, याच्यामधला फरक हा असतो की क्रीमी लेअर हा उच्च शिक्षणामध्ये जाऊ शकतो आणि बरोबर क्रीमी लेअरला वगळून ह्या मंडल आयोगामधून जो सामाजिक बदल घडवून आणायचा होता त्यालाच सॅबोटेज करण्याचं काम झालं. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की एका बाजूला हा निर्णय दिला तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं, तेव्हा क्रीमी लेअरची मर्यादा त्यांनी 2000 केलेली होती आणि असं म्हटलेलं होतं की महागाई वाढत जाते, त्यामुळे ही जी 2000ची मर्यादा आहे ती दर 2 वर्षांनी तिचा रिव्ह्यू केला जावा आणि ती वाढविली जावी. आता 93 साली जो निर्णय त्यांनी दिलेला आहे त्याला आता जवळजवळ 28 वर्ष झाली. 2 वर्षाला एकदा जर का रिव्ह्यू केला असता तर आजपर्यंत 14 वेळा रिव्ह्यू झाला असता. परंतु एवढ्या 28 वर्षामध्ये 4-5 वेळाही हा रिव्ह्यू झालेला नाही. आणि जर का 14 वेळा रिव्ह्यू झाला असता तर नक्कीच आज क्रीमी लेअरचा जी मर्यादा आहे ती 20-25 लाखाच्या पुढे गेली असती. एवढे भाव आज वाढलेले आहेत, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, किमती खूप महाग झालेल्या आहेत आणि रुपयाला मूल्य राहिलेलं नाही. अशा अवस्थेमध्ये आज क्रीमी लेअरची मर्यादा केंद्र सरकार सांगते की आम्ही 12 लाखावर आणू इच्छितो, अजून आणलेलं नाही आहे.
आज माझ्या अंदाजाने 10 लाखावर आहे. तर ह्या ठिकाणची जी ब्युरोक्रेसी आहे, ही ब्युरोक्रेसी आणि ह्या ठिकाणची एकूणच जी सत्ता आहे ही एवढी अप्रामाणिक आहे आरक्षण धोरण राबवण्याच्या बाबतीमध्ये की वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे, वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार, वेगवेगळ्या प्रकारची नाडवणूक केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो सामाजिक बदल ओबीसींच्या संपूर्ण समाजामध्ये रिझर्वेशनमुळे घडवून आणायचा, तो एका बाजूला यांनी थांबवून ठेवलेला आहे. जवळजवळ 25 वर्ष, 25 नाही 30, जर का 90 साली पहिल्यांदा आयोग लागू झाला असं म्हटलं तर 35 ते 40 वर्ष आयोग दाबून ठेवण्यात आला. आणि नंतर ज्या प्रकारे त्याची अंमलबजावणी चालू आहे, म्हणजे आजही जर का आज क्रीमी परत जे क्रायटेरिया आहेत ते बदलण्याचा देखील घाट घातला जातो आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की हे क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट काढणं हे सर्वसामान्य माणसासाठी अतिशय कठीण, त्रासाची अशी प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे अनेक लोक ते मध्येच सोडून देतात, त्याचा नादच सोडून देतात. आणि दुसरा परिणाम त्याचा असा झालेला आहे की या ठिकाणच्या ज्या ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागांमध्ये ओबीसींचं प्रमाण आज 27% नाही. म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये देखील आरक्षण कोटा पूर्ण भरला जात नाही. आज केंद्र सरकारचे जे आकडे प्रसिद्ध आहेत त्याच्यानुसार सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा ए क्लासमध्ये 8%, बी क्लासमध्ये 10% आणि सी क्लासमध्ये 17% आसपास ओबीसी आहेत. हे सर्व जे परिणाम आहेत याचं कारण क्रीमी लेअर आहे. दुसरा एक प्रश्न, मी प्रश्न पहिल्यांदा सर्व मांडते आणि नंतर त्याचं एक विश्लेषण ह्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरा प्रश्न व्हॅलिडिटीचा देखील आहे. म्हणजे व्हॅलिडिटीची कारणं देखील हे निकष देखील आता त्यांनी व्हॅलिडिटी करायला, म्हणजे एका बाजूला तुम्हाला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला व्हॅलिडिटी करावी लागते. आणि व्हॅलिडिटीसाठी जे निकष त्यांनी त्या ठिकाणी टाकलेले आहेत की 67च्या आधीचे पुरावे लागतात. 67च्या आधीचे पुरावे विशेषतः ओबीसींकडे आज नाही आहेत. ओबीसी समाज हा कामासाठी स्वतःचं जे जुनी मूळ स्थानं आहेत ती सोडून शहरांकडे आलेला आहे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला जे कागदपत्र ठेवण्याची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये 67 पूर्वी ओबीसींचे अनेक पूर्वज हे शाळांमध्ये किंवा इतर कुठेही न गेल्यामुळे किंवा ह्या जाती प्रमाणपत्रासाठी आपल्या जातीची नोंद आवश्यक आहे याची जाणीव नसल्यामुळे त्यांच्या कागदपत्रांवरती जातीच्या नोंदी नाहीत. आणि जे या ठिकाणी नोंदी ठेवणारे ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी देखील नोंदी करताना फक्त हिंदू धर्म अशा पद्धतीची नोंद केलेली आहे, जातीची नोंद नाही. आणि त्यामुळे 67 पूर्वीचे पुरावे गोळा करणं म्हणजे सर्वात महत्त्वाचं त्यातलं आयरनी अशी आहे की ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि जे ह्या ठिकाणच्या ब्युरोक्रेसीला भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे देऊन कागदपत्र बनवू शकतात ते खोटे कागदपत्र देखील बनवतात. किंबहुना खोटे कागद बनवणाऱ्यांना सोपं आहे, परंतु जे जेन्युइन आहेत त्या जेन्युइन लोकांना हे कागदपत्र मिळवणं अतिशय कठीण आहे. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तुमच्या
म्हणजे आमच्या विशेषतः आगरी समाजामधल्या लोकांच्या ज्या जुन्या चालीरीती होत्या, म्हणजे घरी त्यांच्या काय आहे, ते काय वापरतात, कोणत्या वस्तू वापरतात वगैरे, अशा पद्धतीचं हे केले जातात, निरीक्षणं केली जातात ठरवताना, व्हॅलिडिटी ठरवताना. आणि आपण असं बघतो की आता शहरीकरणानंतर अनेक जुन्या गोष्टी, लोकांचे जुने जे जीवनमार्ग आहेत ते बदललेले आहेत. इथे जुन्या गोष्टी लोकांनी टाकून दिलेल्या आहेत. जुने जे ड्रेसेस होते ते देखील आता बदललेले आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारचे पुरावे आज त्यांच्याकडे सापडत नाहीत. आणि त्यामुळे ओबीसीचं सर्टिफिकेट मिळवणं आणि त्याच्यानंतर ते व्हॅलिडेट करणं हे लाल फितीच्या कारभारामध्ये अडकलेलं आहे. आता ही सर्व परिस्थिती आहे. याच्यामध्ये आणखीन एक नवीन आलेला जो विषय आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी मध्यंतरी ज्या विषयाला आवाज फोडला तो म्हणजे मेडिकलची जी एक्झाम होते, NEET, नीट, त्याच्यानंतर जे केंद्रीय पातळीवरती जी प्रवेश प्रक्रिया होते, या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या राज्यात मेडिकलची सुविधा कमी आहे त्यातल्या राज्यातल्या लोकांना देखील ती मिळाली पाहिजे, या उद्देशाने केंद्र सरकारने ज्यामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांच्याकडच्या ज्या जागा आहेत त्या जागा केंद्रामध्ये पूल केल्या. 50% जागा पूल केल्या. म्हणजे PG साठी 50% आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी 15%, अशा त्यांनी पूल केल्या. आणि त्याचं रिझर्वेशन देताना त्यांनी SCचं रिझर्वेशन केलेलं आहे, STचं रिझर्वेशन केलेलं आहे. इकॉनॉमिकली जे दुर्बल आहेत त्यांना 10% दिलेले आहेत, परंतु ओबीसींचा कोटा गायब आहे. म्हणजे जी केंद्रीय कॉलेज त्याच्यामधला कोटा फक्त दिलेला आहे काहीतरी 300च्या आसपास. आणि जवळजवळ 40,000च्या वर डेंटल आणि मेडिकल ज्या सीट आहेत त्या सीटमधल्या दरवर्षी 3,000 पेक्षा जास्त या ओबीसींना दिलेल्या नाहीत. ओबीसींचं भरतीच त्याच्यामध्ये केलेली नाही. आणि ह्या सर्वच्या सर्व जागा त्यांनी खुल्या वर्गामध्ये वळवलेल्या आहेत. आता ही जी चोरी आहे याच्या विरुद्ध जी करुणानिधी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीने देखील महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरुद्ध बाळासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवलेला आहे. परंतु संपूर्ण हे जे काही ओबीसींच्या बाबतीमध्ये होणारं हे जे काही एक दडपशाही आहे, याचं सर्वात महत्त्वाचं कारण जर का काही असेल तर ह्या ओबीसींना आज लढाऊ नेतृत्व नाही. विशेषतः महाराष्ट्रात तर अजिबात नाही. जे या ठिकाणी स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवतात आणि प्रस्थापित पक्षामध्ये आहेत ते स्वतःच्या पक्षाला देखील ओबीसींच्या धोरणासाठी किंवा ओबीसींसाठी, म्हणजे उदाहरणार्थ जनगणनेचा प्रश्न असेल किंवा ओबीसी स्कॉलरशिपचा प्रश्न असेल किंवा हे आता असे जे अनेक ओबीसींचे समस्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये ते आपल्या पक्षाबरोबर कोणताही भूमिका घेत नाहीत, संघर्ष घेत नाहीत. आणि ओबीसींचा बुद्धिजीवी वर्ग नसल्यामुळे ओबीसींचं आज एक प्रकारे नेतृत्वहीन अशा पद्धतीची परिस्थिती आहे. ह्या सर्व परिस्थितीला म्हणजे ओबीसींचं जे रिझर्वेशन आहे आणि ओबीसींना मिळणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे खरं म्हटलं तर रिझर्वेशन ही एक तरतूद आहे
परंतु ओबीसींसाठी अनेक चांगल्या तरतुदी कालेलकर आयोगाने देखील आणि मंडल आयोगाने देखील केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ज्या ओबीसींकडे जमिनी नाहीत, जे भूमिहीन आहेत, त्यांच्यासाठी जमिनीचं पुनर्वाटप, त्यांचे जे उद्योगधंदे आहेत त्यांचं आधुनिकरण, त्यांचे उद्योगधंदे काढण्यासाठी म्हणून त्यांना अनुदानं मिळणं, त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देणं, त्यांची कमिशन्स निघणं, अशा पद्धतीच्या अनेक तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. परंतु त्याला कोणीही आजपर्यंत हात लावलेला नाही, जे करण्याची खरोखर आवश्यकता. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कळीचा जर का कोणता प्रश्न असेल तर तो म्हणजे राजकीय आहे. ओबीसींचं लढाऊ नेतृत्व निर्माण झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून ओबीसींचं असं नेतृत्व निर्माण करणं, जे ओबीसींमधले चळवळे चांगलं काम करणारे आमचे ओबीसी कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांना पुढे आणणं आणि वंचितची संपूर्ण चळवळ त्याच्या पाठीमागे उभं करणं, याच्याबद्दलचा एक दृष्टिकोन पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता आहे की जो ओबीसींचे हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आज लढाऊपणे, निसंदिग्धपणे भूमिका घेऊन उभा आहे. आणि ओबीसींना मला असं वाटतं की सवलतीचं भाग एक झाला, परंतु आपल्याला जर का इथलं राजकारण घडवायचं असेल, या ठिकाणचं जे व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था आहे, राजकीय आर्थिक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर का परिवर्तन घडवून आणायचं असेल तर जी व्यवस्था पुनर्रचना आपल्याला करायची आहे, त्याच्यासाठी मिलिटंट राजकीय पर्याय ओबीसींचा निर्माण करणं याला पर्यायच नाही. तो निर्माण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपण ओबीसींच्या प्रश्नांची तड लावू शकत नाही. हे जे या ठिकाणी तोंड दाबून बुक्क्याचा मार चालू आहे, एक एक गोष्टी नकळतपणे, ओबीसीला माहितीही नाहीत, नकळतपणे गुप्तपणे घुसवल्या जात आहेत. म्हणजे आज आता क्रीमी लेअरचा देखील जी तरतूद आहे, ह्या तरतुदीमध्ये बदल करण्याचा घाट स्वतःला ओबीसीचा म्हणवणारा पंतप्रधान, त्याच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या ठिकाणी करतं आहे. मेडिकलमधल्या जागा चोरीला गेल्या, परंतु ह्या सरकारचं जे आरोग्यमंत्री आहे, त्या आरोग्यमंत्री ह्याची दाद घ्यायला तयार नाही. अशा प्रकारे ओबीसींच्या भाकरीवरती कोणीही येतं आणि त्याचा लचका तोडून जातं. अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती त्याला विरोध करणारं, त्याच्याबद्दल जागरूक असलेलं लढाऊ असं नेतृत्व जोपर्यंत ओबीसींचं निर्माण होत नाही आणि ओबीसी त्याचा जो काही, म्हणजे ही जी काही धोरणं इकडचे प्रस्थापित पक्ष राबवतात, त्याचा तोटा, नुकसान त्यांना निवडणुकीमध्ये मताच्या माध्यमामध्ये जोपर्यंत दाखवून देत नाहीत, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आपली जर का या ठिकाणी गळचेपी होत असेल, जे गळचेपी करतात त्यांना आम्ही निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं जोपर्यंत आपण करत नाही, एवढ्या जागृतपणे जोपर्यंत आपण आपल्या हक्कांच्या बाबतीत लढत नाही, भूमिका घेत नाही, तोपर्यंत ओबीसींचं संपूर्ण जो विषय आज इथे आहे, त्याच्यामध्ये खूप ज्या समस्या आहेत त्या समस्या सुटणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी सर्व ओबीसींना, आज ओबीसींसाठी अनेक
महत्त्वाची कामं देखील वंचितच्या माध्यमामधून आम्ही केलेली आहेत. ती म्हणजे आता उदाहरणार्थ ज्या मासेमारी करणाऱ्या जाती आहेत त्यांना या ठिकाणची जी तलाव तळे आहेत त्याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे किंवा आरक्षण मिळालं पाहिजे, किंवा या ठिकाणचे जे कारागीर आहेत जे करोनाच्या काळामध्ये बेकार झालेले आहेत त्यांना या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे, सरकारने उचल दिली पाहिजे. या प्रकारच्या मागण्या बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना भेटून देखील केलेल्या आहेत. तर ओबीसींनी जागृत होऊन राजकीय भूमिका घेतली पाहिजे. स्वतःच्या हितासाठी लढणाऱ्या पक्षाच्या सोबत जोपर्यंत ते राजकीयदृष्ट्या कृतिशील होत नाहीत तोपर्यंत राखीव जागांचा प्रश्न असो किंवा इतर अनेक ज्या ओबीसींच्या गरजा आहेत किंवा त्यांचं मागासलेपण दुरुस्त करण्यासाठी करायच्या उपाययोजना आहेत त्यांची अंमलबजावणी जर का करायची असेल तर आपल्याला या राजकारणामध्ये पुढे आलं पाहिजे. राजकारणापासून दूर राहून चालणार नाही आणि त्याच माध्यमामधून आपला हा प्रश्न सुटू शकतो अशी माझी भूमिका आहे. आणि सर्व विशेषतः ओबीसी समूहाला, ओबीसी कार्यकर्त्यांना हे आवाहन आहे की इथल्या प्रस्थापित पक्षांचे चमचे बनू नका. ते ओबीसींच्या हिताचं काम जेव्हा करत नाहीत किंवा त्याच्या विरोधात जेव्हा करतात तेव्हा त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन उभे राहा आणि एक स्वतंत्र अशी वंचितांची चळवळ इथे महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे त्याच्या प्रवाहामध्ये सामील व्हा. आपल्याला न्याय मिळवण्यासाठी राजकारण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आज आपण वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की आपण सामाजिकदृष्ट्या जरी अल्पसंख्याक असलो तरी राजकीयदृष्ट्या आपण बहुसंख्याक झालं पाहिजे, तरच आपण आपली लढाई लढू शकतो आणि जिंकू शकतो. जय भीम. काय करायचंय? फिनिश लिहिलंय, करू का?